श्री स्वामी समर्थ मंडळी, मी रक्षा कदम, माहितीच आहे तुम्हाला. आज मला तुमच्यासोबत काही शेअर करावंसं वाटतं. मनात खूप खतखत आहे, त्याच्यामुळे मी शेअर करते. मोठा व्हिडिओ जरा जास्तच मोठा होईल, माहिती आहे मला. हे सगळ्यांनीच बघावं असं काही नाही आहे कंपल्सरी. हां, पण आज आपण का बदलत चाललो, माणसाची मेंटॅलिटी का अशी होत चालली आहे, याचं उदाहरण मला आज आहे. म्हणजे आज मी ठरवलंय की बाबा याच्या पुढे कधीच कोणाच्या मॅटरमध्ये पडायचं नाही किंवा कोणाला मदत करायला जायचं नाही. मला असं वाटतं हा अनुभव प्रत्येकजण घेतोय, त्याच्यामुळे दुसऱ्यांची मदत करणं तो सोडून देतो. आजच्या प्रकरणावर मलाही असं वाटतं, देखाव्याची भूमिका चांगली असते. आपण एखाद्याची मदत करायला जातो ना, तोच आपल्याला तोंड कशी पाडत असतो. मी काल खूप आशेने एकाच्या मदतीला गेली. आशा म्हणाय नाही, ते ॲक्च्युली छोटं बाळ होतं, त्याच्यामुळे मी मदत करायला गेली होती. पण शेवटी ते माझ्या चांगलं आलं, सगळं माझ्याच फॅमिलीवर आलं. त्याच्यामुळे आता याच्या पुढे तर ठरवलं, जोपर्यंत आपल्या फॅमिलीवर येत नाही तोपर्यंत कोणाच्याच मध्ये पडायचं नाही. ते काल झालं असं की माझ्या सोसायटीमध्ये मुलं, जिथे म्हातारी माणसं फिरतात, लहान मुलं खेळतात, बायका जिथे गप्पा मारत बसलेल्या असतात संध्याकाळच्या, तिथेच बॅट बॉल फुटबॉल सगळं खेळत असतं. माझं म्हणणं त्यांना काहीच नाही, आक्षेप पण नाही आहे, फक्त खेळायची काहीतरी पद्धत असते. जर 17-18 वर्षाचा मुलगा पण तुम्ही जर लहान बाळासारखी जर तिथे खेळत असाल ना, तर मग विचार करायची गोष्ट. मुलगा एक सोसायटीमध्ये तो फुटबॉल खेळत होता, त्याच्या समोरच 2-3 महिन्याचं बाळ, 2 ते 3 महिन्याचंच बाळ असेल, ती घेऊन त्याची आई बसलेली होती बायकांसोबत गप्पा मारत. मग ठीक आहे, तुझ्या लक्षातही नसेल आले की तो लागेल म्हणून, पण जो बॉल तुझा लागला त्यांना, बाळ वाचलं त्याच्या आईमुळे, कारण त्याच्या आईच्या खांद्याला बॉल लागून गेला, त्याच्यामुळे ते बाळ वाचलं. तर तुझी एक मेंटॅलिटी काय आजकालच्या मुलांची मला कळत नाही. तुझी सॉरी बोलायची पद्धत अशी होती, सॉरी, हाँ बोला ना सॉरी, अभी प्रॉब्लेम आहे तो जाओ कंप्लेंट करो. अरे मग ही कुठली सॉरी होती? जर तुला सॉरी म्हणायचं होतं तर साध्या सॉरीमध्ये काम झालं असतं. तू डायरेक्ट बोलतोय आज जाओ कंप्लेंट करो. ते ऐकून खरंच माझं डोकं फिरलं. माझी छोटी मुलगी येत असते तिथे आणि मला नाही बघवलं. आता ते मराठी रक्तच म्हणावं का काय, काय कळत नाही मला की काय विचार करून मी त्यांच्या मॅटरमध्ये पडले. नाही राहत, मी प्रत्येक मॅटरमध्ये पडते. जिथे मी समोर असेल, मला चुकीचं वाटतं तिथं मी बोलते, असो. पण मी काल तिथे बोलली. मी त्याला एवढंच बोलली की म्हटलं हे काय प्लेग्राऊंड नाही आहे तो एवढ्या जोरात खेळायला. ते छोटं बाळ आहे, त्याला जर बॉल लागला असता, काही झालं असतं तर काय केलं असतं. तो मुलगा मलाच बोलतो, तुझा मॅटर नाही आहे, तू कशाला मध्ये बोलते, तुझा काय संबंधामध्ये बोलणे, तू क्यू बीच में बात कर रही है. एवढं बोलून तो थांबला नाही. तो त्याच्या आईला बोलून घेऊन आला फोन करून. ठीक आहे, मला असं वाटलं की त्याच्या आईला तरी कळेल की छोटं बाळ होतं त्यांच्याकडे, बाबा लागलं असतं, तू नीट खेळ ना, शांततेत खेळ, विनाकारण कशाला दुसऱ्यांना त्रास देतो, असं बोलून त्याला समजवलं. पण नाही, ती बाई त्याच्यापेक्षा बिनडोक निघाली. खरं शिक्षणाची गरज तिलाच होती त्याच्यापेक्षा. ती बाई बोलते, उनका मैटर था, तू क्यों बीच में बोल रही है, तुझे क्या करना है, वो देख लेंगे. अरे म्हणजे ही कुठली मेंटॅलिटी तुम्ही काय मुलांना शिकवताय. ते तेवढ्यावरही थांबले नाही. नंतर माझे मिस्टर येऊन बसले होते कामावरून नेमकेच खाली, मी खाली होती म्हणून. तर तिने तिच्या नवऱ्याला घेऊन आली. तिचा नवरा फुल पिलेला, तो माझ्या नवऱ्याला डायरेक्ट मारायसाठी अंगावर येत होता. हात तर लावला नाही, पण कॉलर बिलर हाताचे ते हात बितं वर करे शर्टचा असा आला होता. कोण येवो कोण येवो. म्हटलं आता इथं माझी चुकी झाली की मी बाईची साईड घेतली, कारण ती बाई तर साईडला उभी राहिली होती. तिला घेणं देणंच नव्हतं की आपल्यामुळे हे भांडतात आहे. तिला काहीच घेणं देणं नव्हतं की तिच्यामुळे आमच्या इथं भांडणं लागली, माझी पूर्ण फॅमिली भांडणात आहे. तर ती बाई, त्याची जी मुलाची आई होती ना, ती आली होती, ती माझ्या मुलींना बोलत होती, माझ्या नवऱ्याला बोलत होती, मला बोलत होती. मी काही कमी नाही आहे, कशाला स्वतःचं कौतुक सांगायचं, मी पण काही कमी नाही आहे, मी पण बोलली. त्यांचं म्हणणं असं होतं की तू कोण बोलणार, ओनर आहे आम्ही आके, हम कुछ भी करेंगे, वो मेरा लड़का है, वो कुछ भी करेगा. अरे तुम्ही त्या मुलाला शिकवताय का तुम्हाला शिक्षणाची गरज आहे. मला ज्या मुलावर आत्तापर्यंत लिटरली राग येत होता ना, त्या मुलाची आत्ता कीव यायला लागली होती. त्याच्या जर आई वडीलच असे असेल तर मुलगा कसा असेल. ते छोटं बाळ तिथे साईडला घेऊन ती बाई जर उभी होती, ती दिसतीये तुम्हाला, त्या बाळाला लागणार होते एवढं जर तो सांगतोय, तर मग तुम्ही त्याला समजवायची गरज होती का येऊन भांडणं करायची गरज होती. मॅटर तिथेच थांबला असता. पण नाही, तिचा नवरा माझ्या नवऱ्याला म्हणतोय चल बाहेर, तुला दाखवतो, चल तुला कळेल मी कोण आहे, नाही तुला फाडून टाकलं तर बघ.
आणि मी असेच नाही बोलत आहे, माझ्याकडे प्रूफ आहे. मी व्हिडिओ केले त्याचे. जेव्हा मी व्हिडिओ करते असं त्याला कळालं तेव्हा तो केला आणि तेव्हा भांडणं संपली. लिटरली तो धमकी देऊन गेला माझ्या नवऱ्याला, तुला बाहेर मी बघतो म्हणून. काय काही म्हणजे काहीच आमचा संबंध नव्हता त्याच्यात. फक्त एवढंच होतं का ते छोटं बाळ बघून मी बोलली मध्ये. पण तिच्यासाठी बोलली, त्या बाईला काय देणं घेणंच नव्हतं. ती शांत असं बघत होती भांडणं. अरे वा, बघायची भूमिका घेतलेली होती. म्हणजे ऍक्च्युली खरंच ती बाई मला आज खूप काही शिकवून गेली की यापुढे असल्या कोणाच्याही नादी लागायचं नाही, कारण हे सगळे निघून जातात आणि आपल्या फॅमिलीपर्यंत गोष्ट येते. आणि त्याच्यामुळेच माझ्या मते आज कुठलाच माणूस कोणाला मदत करायला जात नाही. तर ह्या अनुभवावरनं मला लक्षात आलं. लिटरली माझे शेजारी राहणारे माझेच जवळचे मला नंतर सांगत होते, तुला काय गरज होती त्यांच्या भांडणात पडायची. मी डोक्याला हात मारून घेतली, माझीच चुकी, आपण कोणाला तरी मदत करायला गेलो होतो. म्हणजे आजकाल पोरांना चांगलं सांगणंही चुकीचं आहे. दुसऱ्याच्या पोरांना आपण काहीच बोलू शकत नाही. त्यात एवढी मेंटॅलिटीच राहिली नाही लोकांची ऐकायची. आपण आपल्या मुलासारखं दुसऱ्याच्या पोरांना सांगू पण शकत नाही की बाबा हे चुकीचं आहे, तुझं चुकलंय. लिटरली तो जो माणूस आला होता ना, तो एवढा बोलत होता की मैंने पाला है उसे, मेरा बेटा है, वो कुछ भी करेगा. हे पालाय म्हणजे काय, कुत्रा बित्रा समजून पाळलंय काय, संस्कार द्यायला विसरला का मग. जाऊ दे, व्हिडिओ जरा जास्तच मोठा झालाय, सोडा. मला मन मोकळं करायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला.